मला लग्न करायचं नाहीये. तुम्ही लोक माझे स्वप्न का समजत नाहीत? मला अभ्यास करायचा आहे. स्वतःच्या पायावर उभा राहायचा आहे. लग्न करण्याची घाई काय आहे? आदिती मोठ्याने म्हणाली. असं करू नकोस, पण जर कोणी येत असेल तर मी त्यांना नकार कसा देऊ शकतो? एकदा मुलगा बघून तर घे. तुला आवडतो की नाही? जर नाही आवडला तर नको करू लग्न. आम्ही माझ्या गोडपरीला लग्न करायला भाग पाडत नाही आहोत. पाहुण्यांचा अपमान करणे चांगले नाही, आदितीचे वडील प्रेमाने म्हणाले. ठीक आहे, मी उद्या कॉलेजमधून लवकर येईन, आदिती म्हणाली. त्यावर आदितीची आई म्हणाली, लवकर म्हणजे तू उद्या कॉलेजला जायचं नाहीस. आपण उद्या ब्युटी पार्लरला जायचे आहे. छान तयार हो. अरे अरे, मी तुला भेटायला हो म्हटले म्हणून तू माझ्याशी वधूसारखे वागू लागलीस. मी कुठेही जाणार नाही. ज्याला मला भेटायचं आहे त्याला असेच भेटू दे, नाहीतर परत जायला सांग, असे म्हणत आदिती तिच्या खोलीत निघून गेली. आदितीची आई तिच्या बाबांना म्हणाली, तुम्ही ऐकलंस का? तुमची लाडकी लेक काय म्हणत आहे? आजकालची मुलं आई वडिलांचे काहीच ऐकत नाही. आदितीचे बाबा म्हणाले, अरे तसं काही नाहीये. तरीही आमची बाहुली देवदूतापेक्षा कमी नाहीये. पार्लरमध्ये जाऊन ती काय करेल? कोणी कधी गुलाबावर मेकअप करते का? हो, तू नक्कीच जायला हवं. तू वयस्कर दिसत आहेस, आदितीच्या वडिलांनी आदितीच्या आईला चिडवत म्हटलं. आणि सगळे खूप हसू लागले. काय म्हणाला तुम्ही? मी वयस्कर आहे का? असे म्हणून आई तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी पाहुणे बघायला आले. मुलाचं नाव प्रसाद होतं. प्रसाद आणि आदिती एकमेकाकडे पाहत राहिले. आणि जेव्हा प्रसादची आई म्हणाली, आम्हाला मुलगी पसंत आहे. तिचे सर्व स्वप्न आम्ही पूर्ण करू. आता तिचे स्वप्न आमचं स्वप्न आहे. तेव्हा आदिती नाकारू शकली नाही. पहिल्या नजरेतील प्रेम फुलले आणि लग्नात रूपांतरित झाले. आता लग्नाला 3 वर्ष पूर्ण होणार आहेत. आदितीचे सर्व स्वप्न हे सत्यात उतरत होती. एक प्रेमळ नवरा ज्याने तिचे सर्व स्वप्न पूर्ण केले, तिची काळजी घेतली, तिचे MBBSचे शिक्षण पूर्ण केले. आता आदितीचे MBBS पूर्ण होणार होते आणि तिचे सर्व स्वप्न सत्यात उतरताना दिसत होती. हा सर्व विचार करत असताना आदिती हसत होती. तेव्हा प्रसादने तिला मागून पकडले. ती अचानक भूतकाळातून बाहेर पडून वर्तमानात आली. मला सोडा, तुम्ही वेडे झाले आहे का? रागाचे नाटक करत आदिती म्हणाली. माझी राणी, जर मी तुला प्रेम केले नाही तर मी कोणावर प्रेम करेन? तू या घरची राणी आहेस, या हृदयाची राणी आहेस. आता मी तुझ्यासाठी एक छान बातमी घेऊन आलो आहे. त्या बदल्यात मलाही थोडंसं प्रेम मिळायला पाहिजे, प्रसाद म्हणाला. मी एकत्र एक नाही तर 4 चांगल्या बातम्या घेऊन आलो आहे. 4? मला सांगा, ते काय आहे? आदिती ही लहान मुलीसारखी वागू लागली. 3 वर्षात त्या दोघांमधील प्रेम थोडेही कमी झाले नव्हते. उलट ते दररोज वेलासारखे वाढत होते. प्रथम मला प्रत्येक चांगल्या बाबतीच्या बदल्यात एक प्रेमाची मिठी देण्याचे वचन दे. ठीक आहे बाबा, पण आधी मला सांग, मग निर्णय घेतला जाईल. ठीक आहे महाराणी साहेबा, तर ऐका. पहिलं, आज मला पहिल्या प्रेमात पडून 3 वर्ष झाली, प्रसाद हसून म्हणाला. पहिलं प्रेम? ती कोण होती? आदितीने रागाने विचारलं. तू माझी प्रेयसी. याच दिवशी मी तुला भेटायला आलो होतो आणि मी तुझ्या प्रेमात पडलो. हो का? मी तर घाबरले होते. हो, मी तुला पाहताच पहिल्यांदा प्रेमात पडलो. आता एक मिठी पक्की झाली, प्रसाद आदितीला चिडवत म्हणाला. ठीक आहे, ते नंतर. आधी मला सगळं सांगा. दुसरं म्हणजे माझं प्रमोशन झालं आहे. आता मी प्रादेशिक व्यवस्थापक झालो आहे. खरंच का? त्याबद्दल अभिनंदन नवरोबा. आता तिसरी बातमी सांगा. ठीक आहे महाराणीजी. तिसरी चांगली बातमी, तुमचा MBBS निकाल लागला आहे. खरंच? खरंच? आदितीने प्रसादला मिठी मारली. तुम्ही खरं बोलत आहेत ना? मला सांगा. हो खरंच माझी राणी,
आता तू चौथी बातमी ऐकताच तुझे सामान पॅक करशील हनीमूनला जायला. प्रसाद तिला घट्ट मिठीत घेत म्हणाला. काय सांगा ना पटकन. पुढच्या आठवड्यात तुझी मुलाखत आहे. प्रसादने हे बोलताच आदिती आनंदाने नाचू लागली. आदितीला खूप आनंद झाला. आनंदाच्या भरात आय लव्ह यू प्रसाद, आय लव्ह यू प्रसाद असे म्हणत तिने त्याला घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. धन्यवाद प्रसाद, तू जर साथ दिली नसती तर हे शक्य झालं नसतं. तू रडत आहेस का? प्रसादने विचारले. नाही, हे आनंदाचे अश्रू आहेत. मी मम्मी आणि बाबांना सांगून परत येते. तुम्ही जेवण ऑर्डर करा. आज पार्टी करूया. आणि हो, मी लगेच येते. आदिती पक्षासारखी किलबिलाट करत होती. प्रसाद तिच्याकडे प्रेमाने पाहत राहिला. कदाचित तो आज पहिल्यांदाच आदितीला इतका आनंदी पाहत असेल. पण मलाही खूप दुःख आहे, प्रसाद म्हणाला. का, काय झाले? आदिती धावत प्रसादकडे आली. आता मी प्रादेशिक व्यवस्थापक आहे, म्हणून मला महिन्यातून बरेच दिवस बाहेर राहावे लागेल. तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही. मी नवीन पोस्ट नाकारेन, प्रसाद दुःखाने म्हणाला. तुम्ही वेडे आहात का? असं नाही आहे की आपण खूप दूर आहोत. आपले उज्ज्वल भविष्य तुमच्यासमोर हात पसरून उभे आहे आणि तुम्हाला ते नाकारायचे आहे. तुम्ही नकार देऊ नका. आपण एकमेकांची ताकद असायला हवे. जसे तुम्ही माझी ताकद आहे, कमकुवतपणा नाही, आदिती स्पष्टपणे म्हणाली. पण मी 10-15 दिवस तुझ्यापासून लांब कसा राहू शकतो? कसे शक्य होईल? ते होईल आणि ते नक्कीच होईल. समजले? तुम्हाला जायचे आहे की नाही? आदिती चिडून म्हणाली. अरे हो बाबा, लवकर आवर, मी जेवण मागवतो. असेच बरेच दिवस गेले. आदितीला चांगली नोकरी मिळाली. दोघेही इतके आनंदी होते की 5 वर्षांनंतरही त्यांचे प्रेम अमरवेलासारखे वाढत राहिले. आदिती कदाचित तिच्या पालकांची लाडकी असावी, पण तिला इतक्या चांगल्या संस्काराने वाढवलं गेलं होतं की ती प्रत्येक क्षेत्रात यश मिळवत होती. प्रसादही कामात व्यस्त राहू लागला आणि 15 दिवस कधी 20 दिवसात आणि मग 40 दिवसात बदलले हे त्यांना कळाले नाही. आदितीला आता प्रसादला भेटण्याची आस लागली. प्रसाद तिला खूप काम आहे असं पटवून द्यायचा. पण एके दिवशी अचानक आदितीला तिच्या 2 सहकाऱ्यांसोबत एका नव्याने बांधलेल्या हॉस्पिटलच्या कामासाठी लखनौला जावे लागले. 280 किलोमीटर अंतरावर आदितीच्या आयुष्यात एक वळण आले. तिथे पोहोचल्यावर तिच्या आयुष्याने असे वळण घेतले ज्याची ती कल्पनाही करू शकत नव्हती. रुग्णालयाच्या नवीन शाखेचे काही काम पूर्ण करण्यासाठी त्यांना तेथे 2 दिवस राहायचे होते. म्हणून रुग्णालयाने त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली होती. दुसऱ्या दिवशी संचालकांनी सर्वांना त्यांच्या घरी जेवायला बोलावले. रात्री 8 वाजता आदिती त्यांच्या घरी पोहोचली आणि पार्किंगमध्ये येताच आदितीला असे काहीतरी दिसले ज्यामुळे ती थक्क झाली. गाढ भैया, ही गाडी कोणाची आहे? इथे कशी आहे? कधीपासून आहे? आदितीने जवळजवळ रागात विचारले. मॅडम, ही प्रसाद सरांची आहे. ते त्यांच्या पत्नी रेखासोबत सुमारे 1.5 वर्षापासून येथे राहत आहेत, गार्डने सांगितले. काय? त्यांच्या पत्नीसोबत? तुम्ही काय बोलत आहात? अस्वस्थ होऊन आदितीने तिच्या मोबाईलमधील फोटो दाखवला आणि विचारले. हे प्रसाद सर नाही ना? त्याच्या आवाजात भीती होती, एक प्रकारचा तुटलेला भाव. मॅडम, हे तेच आहे. ते खूप साधे आणि सभ्य माणूस आहे आणि ते त्यांच्या पत्नीसोबत खूप प्रेमाने राहतात. गार्डचे शब्द आदितीच्या कानात वितळलेल्या काचेसारखे होते आणि तिने तिचा तोल गमावला. म्हणून तिचे सहकारी रचनाने तिला सावरले. काय झाले आदिती? तू ठीक आहेस ना? नाही. हो, काही नाही. आदिती काहीतरी बोलू इच्छित होती, पण तिची जीभ साथ देत नव्हती. पण तिने मोठ्या कष्टाने स्वतःवर नियंत्रण मिळवले. जेव्हा तिच्या बॉसची गाडी आली आणि आदिती जवळजवळ रडायला आली असताना अनिच्छेने त्याच्यासोबत गेली, तिचे मन एक विचित्र
भीतीने भरून गेले. काहीही न खाता ती तिच्या सहकाऱ्यांसह परत आली. तेथून बाहेर पडताच तिने प्रसादला फोन केला. हॅलो, तू कसा आहेस? कुठे आहेस? काय करत आहेस? तू कधी येणार आहेस? असे विचारले. मी या आठवड्यात येऊ शकणार नाही. मी एका बैठकीसाठी मुंबईत आहे आणि इथे काम आहे. तुझी गाडी कुठे आहे? आदितीने विचारले. तो म्हणाला, मी गाडीने आलो आहे. खरंच? आदितीने विचारले. मी तुला खोटे बोलेन का, वेडी मुलगी? प्रसाद हसून म्हणाला. खरं सांग. आदितीने पुन्हा विचारले. अरे बाबा, खरंच. तुला काय झालंय? तू असं का विचारतेस? मला सांग राणीसाहेबा, मी खोटे का बोलेल? आदितीला खूप राग आला. ती खूप चिडचिड करू लागली. ती रागाने म्हणाली, ती हॉस्पिटलच्या एका कामासाठी लखनौला आली आहे. मी हर्ष अपार्टमेंटमध्ये आले. ते डायरेक्टर साहेबांचे घर आहे. तिथे तुमची गाडी, तुमचा फ्लॅट, तुमची बायको, सगळं मी पाहिलंय. हे काय आहे? कोणते काम आहे ज्यासाठी तुम्ही 2 महिने घरी येत नाही? ही कसली बायको आहे? आणि तुम्ही गाडी घेऊन मुंबईत आहात. मग ती इथे कशी आहे? आदिती रागात बोलत होती. अरे ऐक, असं नाही आहे. मी येईल तेव्हा सांगेन. मी उद्याच येईल, प्रसाद म्हणाला. नाही, मी आता तुझ्या फ्लॅटवर येते. आता तू थांब. तुझ्या दुसऱ्या राणीला माझी ओळख करून दे. तुझ्या पहिल्या बायकोची ओळख करून देणार नाहीस का? आदिती रागाने म्हणाली. प्रसाद घाबरला आणि म्हणाला, थांब, मी उद्या घरी येतो. ऐक माझं, तू येऊ नकोस. काही गरज नाही. मी घर सोडत आहे. तू तुझ्या दुसऱ्या बायकोसोबतच संसार कर. आणि हो, माझ्यासमोर कधीही येऊ नकोस. फोन ठेवल्यानंतर आदिती कामावरून सुट्टी घेऊन तिच्या आई-वडिलांच्या घरी गेली. त्यांची मुलगी आली म्हणून आई-वडील आनंदी झाले. आदितीने प्रसादबद्दल त्यांना सगळं सांगितलं. तेव्हा त्यांचा सर्व आनंद नाहीसा झाला. अरे बाळा, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. असं कसं होऊ शकतं? प्रसादने दुसऱ्या मुलीशी लग्न केलं आहे, तरीही तो माझ्यासोबत राहतोय. आता माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही आणि मी त्याच्याशी बोलणार सुद्धा नाही. तुम्हीच सांगा, हे सर्व घडल्यानंतर मी त्याच्यासोबत राहू शकेन का? तुटलेला विश्वास दुरुस्त होईल का? तो त्याची दुसरी पत्नी सोडून देईल का? त्याने त्या मुलीला सांगितले असेल की नाही की त्याची पहिली पत्नी आहे? त्याने फक्त मलाच नाही तर तिलाही फसवले असेल. ठीक आहे बाळा, तू जे काही बोलशील तसंच होईल. तू समजदार आहेस, पण निदान एकदा तरी त्याच्याशी बोल. का बाबा? जर मी तसं केलं असतं किंवा दुसऱ्या कोणासोबत राहिले असते तर प्रसादने मला स्वीकारलं असतं का? माझ्याशी बोलला असता का? फक्त मी मुलगी आहे म्हणून मी त्याच्याशी बोलायला हवं का? नाही बेटा, मी तुला नेहमीच माझा मुलगा मानत आलो आहे आणि तू माझ्यासाठी मुलासारखीच आहेस. आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहे. आईबाबांनी आदितीला सांत्वन दिलं. पण आदितीच्या काकूंनी हे सगळं ऐकलं. घरात तिचा खूप दरारा होता. हे ऐकून काकूंना राग आला. अरे मूर्खा, हे तू काय केलंस? आदिती, तू घर सांभाळू शकली नाहीस. मी तुला सांगितलं होतं की हिला अभ्यास करू देऊ नकोस, घर सांभाळायचं शिकव, आणि तू तिला शिक्षण दिलं. आता ती म्हणत आहे मी जाणार नाही. उद्या ती म्हणेन मी घटस्फोट घेईल. आदिती रडत रडत म्हणाली, बाबा, आता मी तिथे जाणार नाही आणि मला त्याचा चेहराही पाहायचा नाही. हो बेटा, काही हरकत नाही. हे तुझेच घर आहे. तुझ्याशिवाय आम्हाला तरी कोण आहे? तू जो काही निर्णय घेशील तो बरोबरच असेल. आदितीची काकू म्हणत होती, तिला तिच्या घरी नेऊन घाल व तिला माफी मागायला लाव. आदिती विचार करत होती की तिने असे काय केले आहे? प्रसादने मला फसवले, त्याने घर फोडले आणि मी माफी का मागू? तिने काकूंनाही तोच प्रश्न विचारला. काकू म्हणू लागल्या, 5 वर्ष झाली आहेत. तुला मूल नाही. ही तुझी चूक असावी, म्हणूनच त्याने पुन्हा लग्न केले. काकू रोज याच विषयावर तिला बोलायच्या. शेजारील पाजारील स्त्रियाही काकूचं ऐकून आदितीला बोलायला लागल्या.
दररोज संध्याकाळी जत्रा भरायची. सगळ्या आदितीलाच बोलायच्या. शेवटी एके दिवशी आदितीचा संयम सुटला. ती मोठ्याने म्हणाली, तुम्ही सर्वांनी मला पाठिंबा द्या किंवा नाही, मी स्वतःला सांभाळेन. आज माझी एका वकिलांसोबत बैठक आहे. मी घटस्फोटाची कागदपत्रे तयार केली आहेत आणि जर तुम्हा सर्वांना काही अडचण असेल तर मी इथून निघून जाईल. पण आजपासून मला याबद्दल बोलायचे नाही आणि या विषयावर काही ऐकायचेही नाही. आणि हो, आजपासून मी असंस्कृत आहे. नवऱ्याच्या चुकांसाठी पत्नीला दोष देणारी संस्कृती काय कामाची? काकू, तुम्ही मला सांगा, जर मी दुसऱ्या कोणासोबत राहिले किंवा तुमची सून दुसऱ्या कोणासोबत राहू लागली तर तुम्ही तिच्याकडे माफी मागायला जाल का? तुम्ही तिला स्वीकाराल का? आता तुम्ही गप्प का आहात? मला सांगा, तुम्ही तिला स्वीकारले तर मी आज माफी मागायला जाईन. मुलीने काही बेकायदेशीर केले तर मुलीची चूक, आणि मुलगा चुकला तरीही मुलीची चूक. वा, काय परंपरा आणि चालीरीती आहे, असे म्हणून ती वकिलांकडे गेली. पण प्रसादने केलेला विश्वासघात तिला सहन होत नव्हता. तिने तिचे आयुष्य न थांबवू देता एका नवीन प्रवासाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. लवकरच आदिती कायदेशीररित्या त्या बंधनातून मुक्त झाली. आता तिने तिचे सर्व लक्ष तिच्या करिअरवर केंद्रित केले. दिवसरात्र ती कामात व्यस्त असायची. आई आणि बाबा तिची खूप काळजी करत होते. ती तिचे आयुष्य कसे जगेल? एके दिवशी आदिती गुणगुणत होती. आईने हे पाहिले आणि ती खूप आनंदी झाली. संध्याकाळी डॉक्टर रमेश त्यांची 6 वर्षाची मुलगी सुहानाला घेऊन घरी आले. ती खूप गोंडस मुलगी होती. ती येताच ती आदितीला चिटकून राहिली. तिची आई 4 वर्षांपूर्वी गेली होती. ती गोड निष्पाप मुलगी आदितीला चिटकून राहिली, जणू ती तिला सोडून जाणार होती. कोणाच्याही मनात विचार नव्हता. बाहेर डॉक्टर साहेब आदितीच्या वडिलांना लग्नासाठी तिचा हात मागत होते. आदिती सुहानीबरोबर खेळत होती आणि बाहेर त्यांचे बोलणे ऐकून गालात हसत होती. तिनेही आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला होता. आज घरात सर्वजण आनंदी होते. आदितीचे आयुष्य पुन्हा उजळले होते. सुहानाला आई मिळाली होती आणि आदितीला एक नवीन जीवन मिळाले होते. खरंच मित्रांनो, मुलांना जर फसवणूकच करायची असते तर ते लग्न का करतात? का प्रसादसारखी मुलं आदितीसारख्या सोज्वळ मुलीचं आयुष्य बर्बाद करतात? का आपला समाज मुलांच्या चुकीवरही मुलींना चुकीचे ठरवतो? आदितीला आई वडिलांचा आधार होता, त्यामुळे तिने नवीन आयुष्याची सुरुवात केली. मित्रांनो, ही होती आजची स्टोरी आवडली असल्यास अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर जाऊन ऑलवर क्लिक करा. म्हणजे असेच नवनवीन स्टोरी तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.